नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा, लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जे थकीत हप्ते आहेत लाडक्या बहिणींचे आणि ज्या लाडक्या बहिणींची के.वाय.सी बाकी आहे त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट आपण घेऊन आलो आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणारी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत काय होणार आहे पोहोचणार आहे. धन्यवाद. ठीक आहे. बघा, आता हे जे लाडक्या बहिणींचे जे 2 हप्ते थकलेले आहेत एकूण, मग ते 2 हप्ते काय होणार आहेत, लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार आहेत. मग ते कधी मिळणार, काय मिळणार, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण जानेवारीचा हप्ता काय झालेला आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केलेला आहे आणि आता राहिला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता. तो फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मग तो कोणाला भेटणार, काय भेटणार आणि थकीतवाल्याचं काय, के.वाय.सीची प्रक्रियाचं काय आहे. सध्या आता के.वाय.सीची प्रक्रिया ही 31 मार्च 2026पर्यंत केलेली आहे आणि 2026पर्यंत केलेली असल्या कारणानं मग ज्यांची एडिटिंगमध्ये आहे ना, त्यांना चान्स आहे. ज्यांचं काही चूक झालेली आहे के.वाय.सी करता किपी, अशा लाडक्या बहिणींना काय केलेलं आहे, चान्स दिलेला आहे. त्यांची 31 मार्च 2026पर्यंत मग त्यांनी ती के.वाय.सी दुरुस्त करून घ्या. आणि काहींचे सगळं व्यवस्थित असतानाही काय झालेलं आहे, हप्ते स्थगित झालेले आहेत. त्यांच्यासाठी काही नवीन अपडेट आणखी नाही, पण येईल. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींचं असं काय झालेलं आहे, हप्ते स्टॉप झालेले आहेत. सर्व व्यवस्थित असून पात्र लाभार्थीच्या यादीमध्ये ते बसतात, तरी पण हप्ते काय झालेले आहेत त्यांचे बंद पडलेले आहेत. त्यांच्यासाठी आणखीन काही ऑप्शन वगैरे काय आलेलं नाही नवीन, पण येऊ शकतं त्यांच्यासाठी तरी काही दुरुस्ती करण्यासाठी म्हणा, काही अकाउंट चेंजिंग आहे का नाही, अशा अनेक अडचणी म्हणजे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी नवीन ऑप्शन त्यांच्यासाठी काय होऊ शकतं, येऊ शकतं. त्यांनी थोडंसं काय करायचं आहे, दम धरायचा आहे. ठीक आहे. बघा, आता फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता आता गुढीपाडवा जवळच आलेला आहे आणि त्या मुहूर्तावर काय होऊ शकतो, त्यांना तेव्हा हप्ता काय होणार आहे, मिळणार आहे, असं एक संकेत आहेत शासनाचे. कारण बरेच वेळोवेळी पाठीमागे ही काही कोणता काही नवीन सण वगैरे आल्यानंतर काही एक आर्थिक हातभार कुटुंबासाठी म्हटलं तर मग काय केले जात होते, हप्ते पडत होते. मग ह्याही वर्षी म्हणजे ह्याही वेळेस असं म्हणावं लागेल की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीचे 2 हप्ते गुढीपाडव्याच्या अगोदर किंवा मग नंतर 3,000 रुपये एकत्रित काय होणार आहे, मानधन लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होऊ शकतं, असा एक अंदाज काय केला आहे. म्हणजे एक संकेत आहे असं म्हणावं लागेल. कारण शासनांतरावर भरपूर मोठ्या प्रमाणावर हालचाली चालू झालेल्या आहेत आणि मग त्या हालचालीला थोडासा बराच वेग आलेला आहे आणि त्यानंतर मग त्या हालचाली चालू असताना मग काय होऊ शकतं, ह्या जो निधीची तरतूद आहे ना, म्हणजे पैसे काय करू शकतात लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,000 रुपये 100% ते काय करणार आहेत, शासन वर्ग करणार आहे. तर मग ते कोणाला मिळणार, काय मिळणार, तर ज्यांचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता थकीत आहे अशा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आता काही जणांचे जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबरचे हे हप्ते 2 थकीत आहेत. अशांचं काय आहे, पाठीमाग त्यांची तर के.वाय.सी वगैरे व्यवस्थित केलेली आहे. पात्र लाभार्थीच्या यादीमध्येही ते बसतात. त्यानंतर हे जे एडिटिंगची जी सध्या आता चेंजिंगचं जे ऑप्शन आहे के.वाय.सीचं, त्यातही त्यांचं नाव दाखवत नाही आणि दुरुस्तीच्या यादीमध्ये आधार क्रमांक नाही, असं काय करत आहे, दाखवत आहे. त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन आणखीन काही जनरेट झालेलं नाही. जनरेट जसं काही जर झालं, नवीन ऑप्शन जर आलं, तर मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काय केलं जाईल, सांगितलं जाईल. पण तत्पूर्वी काय आहे, काही जरा बँक अकाउंटला जर आधार वगैरे लिंक नसेल तर लिंक करून ठेवा. बाकी त्याच्यामध्ये आणखीन काही ऑप्शन वगैरे आलेले नाहीत, पण त्यांच्यासाठी पण लवकरच हालचाली होतील आणि ते दुरुस्तीचं चान्स त्यांनाही काय होऊ शकतो, मिळू शकतो. हे एकत्रित 3,000 आहेत ना, ते काय होणार आहे, तर पाडव्याच्या अगोदर किंवा मग पाडव्याच्या मुहूर्तावर काय होणार आहे, तर पात्र लाभार्थीच्या महिला आहेत ना, लाडक्या बहिणी, त्यांच्या खात्यावर हे पैसे काय होणार आहेत, जमा होणार आहेत आणि लवकरच पैसे त्यांच्या खात्यावर काय केले जाणार आहेत, टाकले जाणार आहेत. ज्यांचे हप्ते वगैरे सुरळीत चालू आहेत, आत्तापर्यंत ज्यांना पैसे भेटलेले आहेत, त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची अत्यंत गोड बातमी म्हणावं लागेल. कारण एकत्रित 2 हप्त्याची 3,000 रुपये रक्कम काय केली जाणार आहे,
त्यांच्या खात्यावर, म्हणजे जे लाडके बहिणी आहेत ना, पात्र लाभार्थी, त्यांच्या खात्यावरती पैसे टाकले जाणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत. लवकरच पैसे त्यांच्या खात्यावर काय केले जाते, DBT थ्रू ट्रान्सफर केले जातील जे पात्र लाभार्थी आहेत ते. धन्यवाद.